कविता सादर करून मनोगत व्यक्त करावं। तमाम अंधकार मी खणून फेकला, तमाम अंधकार मी खणून फेकला, तुझ्यामुळे तथागता उजेड भेटला। तमाम अंधकार मी खणून फेकला, तुझ्यामुळे तथागता उजेड भेटला। तुझाच धम्मगंध दरवळे चहूकडे, तुझ्याच मंडपात या गाव नाचला, तुझ्यामुळे तथागता उजेड भेटला। आपणा सर्वांना मनपूर्वक जय भीम करतो आणि भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा देतो, नवीन वर्षाच्या सुद्धा शुभेच्छा देतो। भीम नवयुवक मित्रमंडळ वीरगव्हाण द्वारा आयोजित हा 2 दिवसीय धम्म परिषदेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मला माझ्या काही विद्यार्थ्यांचे म्हणजे माझे सगळे विद्यार्थी अत्यंत तरुण मुलं या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक आहे। मागच्या वर्षी 1 दिवसाचा कार्यक्रम त्यांनी घेतला 1 जानेवारीला, त्या ठिकाणीही मला बोलावलं होतं आणि मग या वेळेला त्यांनी ठरवलं की 2 दिवसाची आपण भव्य धम्म परिषद घ्यायची आणि मग वेगवेगळे कार्यक्रम कशा पद्धतीने तयार करायचे त्या संदर्भात आमची चर्चा झाली। त्यांना अत्यंत चांगलं असं मार्गदर्शन माझे गुरुवर्य आदरणीय बापूरावजी रंगारी, त्याचबरोबर आमचे काका सीतारामजी मोहोळ लोणारे साहेब यांनी केलेला आहे। मला या ठिकाणी प्रकर्षाने आठवण होत आहे माझे काका दिवंगत रमेशजी रंगारी यांची। मागच्या वेळी ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते, परंतु मागे त्यांचं दुःखद निधन झालं, ते या ठिकाणी नाही आहे। या निमित्ताने त्यांनाही आदरांजली अर्पण करतो। कालही वाहिलेली आहे याच ठिकाणी श्रद्धांजली त्यांना। मग माझ्याकडे एक महत्त्वपूर्ण जबाबदारी आली होती, ती म्हणजे कवी संमेलनाची। म्हणे सर्व कवींना बोलवायचं आहे। म्हटलं एखाद्या वक्त्याला बोलावणं फार सोपं काम आहे आणि सगळ्या कवींना एकत्रित करणं हे खूपच कठीण काम आहे। आणि इतके सगळे कवी तुम्हाला स्टेजवर दिसून राहिले, तुम्ही पाहिलेलं आहे, हे तिवसावरून आलेले आहे, अमरावतीवरून, बडनेरा, यवतमाळ, म्हणजे आपल्या यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे कवी आहे। मग कवीची मोठी यादी आपल्याकडे असते, कोणत्या कवीला बोलवायचं, कोणते येऊ शकतात। अनेक कवी असे असतात की त्यांची आपण नावे वारंवार टाकतो पण ते येत नाहीत। तो विश्वासातले काही कवी असतात आपले, जेणेकरून त्या ठिकाणचा कार्यक्रम हा यशस्वी झाला पाहिजे, हा आपला उद्दिष्ट असते। तर या सगळ्या कवींना बोलवण्याची जबाबदारी मग स्नेहलने आणि मी घेतली। स्नेहल सोनटक्के त्या नाही आहेत आज, काही तांत्रिक कारणामुळे त्या येऊ शकल्या नाही। ती पोरगी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असते। आमच्या अमृताताई आल्या, आमच्या भाऊजी त्यांना 2 व्हीलरवर तिवशावरून घेऊन आले, आता ते परत तिवशाला जातो बोलले। म्हटलं थांबून जा, आज मुक्काम करा, जाऊ नका। तर नाही म्हणे 2 व्हीलरने जायचं आहे। अरे म्हटलं थांबा, नेरला थांबा, इथे थांबा किंवा यवतमाळला थांबा। त्या आमच्या भाऊजीचं सुद्धा आम्ही कौतुक करतो, त्यांचे आभार मानतो। या ठिकाणी ते घेऊन आले। मग एका कवींना आम्ही फोन करणं सुरू केलं, त्या सगळ्या कवींना या ठिकाणी निमंत्रित केलं। आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी नवोदित कवयित्री गौरी धोटेपासून तर अत्यंत कसलेले आमचे मार्गदर्शक, जुने जाणकार दलित पॅंथरचे कार्यकर्ते राहिलेले आमचे ठवरे गुरुजी सुद्धा या ठिकाणी आहे। म्हणजे सर्व वयोगटातले कवी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील। आता या एवढ्या कवीमध्ये कार्यक्रमाचं अध्यक्ष कुणाला बनवायचं हा प्रश्न स्नेहलला पडला। मी तिच्यावर सोपवलं, मी बाहेरगावी होतो एका कार्यक्रमात, दुसऱ्या दिवशी तिनं पटकन माझंच नाव मला अध्यक्ष म्हणून पाठवलं। म्हटलं कवी म्हणून जातो, सूत्रसंचालन करायला जातो कवी संमेलनात, इथपर्यंत ठीक आहे, पण आजपर्यंत कुठल्याही कवी संमेलनाचा मी अध्यक्ष म्हणून गेलो नाही। तर म्हटलं ही अध्यक्षपदाची जबाबदारी एखाद्या दुसऱ्या मोठ्या कवीवर टाक, कारण सगळेच जवळजवळ इथे तुम्ही पाहता जे कवी मित्र बसलेले आहेत हे अध्यक्षाच्या उंचीचे आहेत। मग ती म्हणे सर तुम्ही बालपणापासून कविता सादर करता, संचालन करता, 20 वर्ष तर नक्कीच झाले असतील म्हणे, तर तुम्ही केव्हा अध्यक्ष होणार। म्हटलं असं काही नाही, मोठमोठे कवी आहेत त्यांना बनव। पण तिनं काही माझं ऐकलं नाही, या पोरांनी ऐकलं नाही आणि हे कवी संमेलनाचं अध्यक्षपद
माझ्या गळ्यात टाकलं. पहिल्यांदाच या गावात कवी संमेलन होत आहे आणि जीवनात पहिल्यांदाच कवी संमेलनाचा मीही अध्यक्ष झालो आहे. तर तो एक योगायोग आहे. पहिल्याच कवी संमेलनाचा पहिला अध्यक्ष मला करण्यात आलं, ती एक आठवण स्मरणात राहील. यामध्ये अतुल ढोणे आहेत, डेहणीवरून आले, अक्षय गहुकार परसोडी, दुष्यंत शेळके आसेगाव, गिरीश खोब्रागडे ब्राह्मणवाडा, जय वानखडे जवळा, अनिल कोसे यवतमाळ, अजय राऊत नेर, प्रवीण चांदोरे नेर, आमचे रमेश काका राऊत बोरगाववरून आलेले आहेत, अजय चव्हाण तरनोडीवरून आलेले आहेत, प्राध्यापक कस राठोड तिवसावरून आलेले आहेत, ज्ञानेश्वर राठोड, संतोष शेंडगे सर, विश्वनाथजी कासार, मनोहर मेश्राम, हर्षल काळे, गौरी धोटे, प्रवीण कांबळे, दिलीप शापा मोहन, पुंजारामजी ठवरे गुरुजी, अविनाशजी गोंडाणे, देवानंद पाटील आणि सूर्यवंशी सर. त्याचबरोबर ज्यांनी अत्यंत सुंदर असं सूत्रसंचालन केलं त्या अमृताताई मनोहरे आणि त्यांच्या समवेत जय वानखडे हे आलेले आहे. जयकडे बघून त्याची शब्दफेक बघून मला जगदीश भाऊची आठवण झाली. म्हणजे जगदीश भाऊ आम्ही जेव्हा सूत्रसंचालन वगैरे करायचं तर त्यावेळेला बिलकुल हीच पर्सनॅलिटी, अशी शब्दफेक जगदीश भाऊची होती. मी खूप खूप वर्षापासून म्हणजे कविता केलेली नाही आहे. मी पोरांना म्हणत असतो, अरे कविता तर करत नाही, काय कवी संमेलनात बोलावता. कारण मला असं वाटतं की आपण कविता लिहिली नाही लिहिली तर काही अडत नाही कोणाचं, आहे ना. पण कविता लिहिली पाहिजे.